नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही एक रिव्हर्सेबल वीण आहे। ही वीण दोन्ही बाजूनी एकसारखीच दिसते। विणायला अतिशय सोपी अशी ही वीण आहे। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, हाईप करा। ही वीण फक्त एक ओळीची आहे। एकच ओळ पुन्हा पुन्हा विणली की हे सुंदर डिझाइन तयार होते। ही वीण विणण्यासाठी 3च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे। हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाहीये। पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। हे पहिले 2 टाके त्या 2 टाक्यांमधून याप्रमाणे सुई घालायची। हा एक नवीन टाका विणायचा, हे पहा, आणि या 2चा एक पाठीमागून सुलट विणायचा। मग हे 2 टाके काढून टाकायचे, धागा आत घ्यायचा, एक टाका उलट विणायचा, अटी याप्रमाणे घ्यायची। हेच 3 टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत विणत जायचं आहे। पहिल्या 2 टाक्यांमधून याप्रमाणे सुई घालायची, त्यानंतर या 2चा एक पाठीमागून सुलट विणायचा, हे 2 टाके काढून टाकायचे, आत धागा घ्यायचा, एक टाका उलट विणायचा, अटी मात्र याप्रमाणे घ्यायची। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणत जायचं आहे। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। ओळ पूर्ण झाली। हीच ओळ या बाजूने पण याचप्रमाणे विणायची आहे। पुन्हा एकदा पाहूया। एजिंगचा टाका झाल्यानंतर पहिले जे 2 टाके आहेत त्यातून याप्रमाणे सुई घालायची, या 2चा एक पाठीमागून विणायचा, एक टाका उलट विणायचा। शेवटपर्यंत हेच विणत जायचं आहे। 3 टाक्यांचं रिपीटेशन याचप्रमाणे विणायचं आहे। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। शेवटचा टाका एजिंगचा आहे। ओळ पूर्ण झाली। ही एकच ओळ पुन्हा पुन्हा विणली की ही सुंदर डिझाइन तयार होते। ही वीण दोन्ही बाजूनी एकसारखीच दिसते। विणायला सोपी आहे, लक्षात ठेवायला सोपी आहे, भरभर वाढते। तर जिथे जास्त विणकाम करायचं आहे तिथे ही वीण वापरता येईल। शालसाठी, स्कार्फसाठी, ब्लँकेटसाठी, टोपीसाठी, हेडबँडसाठी, स्वेटर्ससाठी, मिक्स आणि मॅच डिझाइन करताना, क्राफ्टसाठी, तसेच बॉर्डर म्हणून सुद्धा ही वीण वापरता येईल। तर आशा आहे की ही डिझाइन तुम्हाला नक्की पसंत येईल। तर एकदा जरूर करून पहा। आपल्या सूचनांचे स्वागत आहे। प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, हाईप करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।